नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत, की एखाद्या सेलमधील डाटा जर सेलच्या बाहेर जात असेल, तर त्याला त्या सेलमध्ये कसं ॲडजस्ट करायचं. त्यासाठी एक्सेलमध्ये एक फंक्शन आहे. त्याला आपण म्हणतो रॅप टेक्स्ट असं फंक्शनचं नाव आहे. त्यासाठी आता इथं तुम्ही बघू शकता डेट ऑफ ॲडमिशन हे ॲडमिशन नाव हे सेलच्या बाहेर जाते. त्यासाठी आपण काय करणार, ही सेल सिलेक्ट करून घेणार सर्वप्रथम. सेल सिलेक्ट केल्याच्या नंतर आपण होम टॅबमध्ये अलाइनमेंट या ग्रुपमध्ये जाणार. अलाइनमेंट या ग्रुपमध्ये तुम्हाला रॅप टेक्स्ट हे ऑप्शन दिसते. याच्यावरती आपण क्लिक करणार. आता तुम्ही बघू शकता अलाइनमेंटमधून रॅप टेक्स्ट याला क्लिक केल्याच्या नंतर डेट ऑफ ॲडमिशन हे जे नाव होतं सेलच्या बाहेर जात होतं ते सेलमध्ये ॲडजस्ट झालेलं आहे. तर आता इथं दोन नाव आहेत दुसरे पण जे की सेलच्या बाहेर जात आहेत, त्याच्यामुळे ते पूर्ण नाव दिसत नाहीत. आता आपण काय करणार, पूर्ण रोज सिलेक्ट करून घेणार आणि होम टॅबमधून अलाइनमेंट या ग्रुपमध्ये जे रॅप टेक्स्ट आहे हे फंक्शन सिलेक्ट करणार. तुम्ही बघू शकता हे फंक्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला दिसतं इथं हे दोन्ही पण नावं पूर्णपणे तुम्हाला दिसत आहेत. तर या रॅप द टेक्स्ट फंक्शनचा वापर तुम्ही अशा प्रकारे करू शकता.